सोयाबीन खरेदीसाठी आता हेक्टरी 750 क्विंटल प्रमाणे नोंदणी सुरू. हेक्टरी 15 क्विंटल घेण्याची मागणी प्रलंबित. शेतकरी नाफेडकडे वळाले. भिवापूर तालुक्यात सोयाबीनची मळणी अंतिम टप्प्यात असून खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावाच्या आत खरेदी सुरू केली आहे. दिनांक 20 नोव्हेंबरपासून भिवापूर तालुक्यात नांद येथे सोयाबीन नोंदणी सुरू झाली आहे. यंदा मागील वर्षीपेक्षा हेक्टरी सोयाबीन खरेदीचे निकष बदलून किमान 15 क्विंटल घेणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही हेक्टरी 7.5 क्विंटल खरेदी करणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यात एक प्रकारची नाराजी निर्माण झाली आहे. तालुक्यात 20 नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. शासनाने मागील वर्षी प्रति क्विंटल 4,892 या भावाने खरेदी केला. त्यात यंदा हमीभावात 436 रुपयांनी वाढ करून 5,328 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हमीभावात जशी शासनाने वाढ केली त्याचप्रमाणे हेक्टरी 7.5 क्विंटलची मर्यादा वाढवून 15 क्विंटल करण्याची शेतकऱ्यांना आशा होती. ती आशा पूर्ण करत हेक्टरी 7.5 खरेदी करण्याचे आदेश NCCF कडून मिळाले असल्याने सध्या तरी शेतकरी NCCF खरेदीकडे वळला आहे. भिवापूर तालुक्यातील नांद येथे खरेदी. राई कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी नांद येथे यावर्षी 105 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली. त्यात नांद, सायगाव, पांजरेपार, धामणगाव, वणी, आलेसूर, बेसूर, चिखलापार, महालगाव या गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी याच महिन्यात 5,328 या हमीभावाने सोयाबीन खरेदी होणार आहे. शासनाने सोयाबीन उत्पादकता लक्षात घेऊन किमान हेक्टरी 15 क्विंटल खरेदी करावी अशी मागणी होती. ती आता पूर्ण झाली. त्यामुळे नाफेडकडेच आम्ही सोयाबीन विकणार असलो तरी हेक्टरी 20 क्विंटल होणे गरजेचे आहे. दीपक तानबावाडे, शेतकरी नांद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बायोमेट्रिक पद्धतीने होणार नोंदणी. चालू वर्षाची सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी 7.5 खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांचे आदेश आहे. दरम्यान नोंदणी करताना शेतकरी स्वतः हजर पाहिजे. त्यात बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा घेऊन नोंदणीकृत मोबाईलवर OTP येईल तरच 7/12 नोंदणी होईल. सध्या नोंदणीसाठी संचालक केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. चालू वर्षात 500 शेतकरी नोंदणीकृत होईल असे दिसत आहे. नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक 98 23 33 68 35 या क्रमांकावर संपर्क साधावा असे केंद्र संचालक यांनी सांगितले. दिमेश पांडुरंग तिमांडे, केंद्र संचालक, राई कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी नांद. बिंदास न्यूजसाठी रजत डेकाटे, भिवापूर.